नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, माझी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे पडणार 100% वादा, असे चित्रा वाघ यांनी म्हटलेले आहे। तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या, गव्हर्नमेंट योजना जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर इथे तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे पडणार, सरकारचा वादा, चित्रा वाघ यांनी म्हटले। सीएम माझी लाडकी बहीण योजना, राज्य सरकारकडून नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अतिशय कल्याणकारी ठरणारी योजना सीएम माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही असून त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी भारतीय जनता पार्टीकडून 8 जुलै रोजी महिलांसाठी मार्गदर्शन महिला मेळाव्याचे आयोजन ही के. देशमुख मंगल कार्यालयात करण्यात आले होते। जुलै महिन्यापासून महायुतीचे सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडणार हा महायुती सरकारचा वादा असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीकडून सेनगाव शहरातील हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात महिला मेळाव्याचे आयोजन 8 जुलै रोजी करण्यात आले होते। या महिला मेळाव्यात दरम्यान प्रमुख मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती होती। त्यावेळी चित्राताई वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्र व राज्य सरकारकडून महिलांसाठी प्रचंड कल्याणकारी योजना अंमलात असून या योजनेचा प्रत्येक भारतीय महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी उपस्थित महिला वर्गांना केले। केंद्र शासनाने महिलांसाठी उज्ज्वला मोफत गॅस व नुकताच राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व प्रतिवर्षाला अन्नदान योजनेअंतर्गत 3 गॅस देण्याची मोफत योजना यासह संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना यासह इतर असणाऱ्या महिलांसाठी कल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व मोदी सरकारने देशातील महिलांसह इतर कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ दिला तर नवऱ्याच्या पतीवर पत्नीचाही हक्क कायम राहणार असल्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे असून आता महिलांनी अन्याय अत्याचाराच्या बळी पडू नये आणि कर्तृत्ववान व स्वाभिमानी जीवन जगून निर्भीडपणा जपला पाहिजे, तरच महिलांना सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार। यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये राज्य सरकारने फार मोठी शिथिलता जाणून राज्यात प्रत्येक बहिणीला आपल्या महायुतीतील 3 भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून हक्काची भाऊबीज प्रतिमाह मिळणार असून या महायुती सरकारचा वादा आहे, अशी ग्वाही चित्रा वाघ यांनी दिली। तर आता दाखले व इतर कागदपत्रे काढण्यासाठी तहसीलकडे जाण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या भाषणात हिंगोली जिल्हा व महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा असून या जिल्ह्यात खास करून सेनगाव शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करणारा हा महाराष्ट्रातील प्रथम जिल्हा आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील कोणतीही महिला शासकीय योजनेपासून वंचित राहू नये, या योजनेचा जिल्ह्यातील गरजवंत महिला व बहीण सीएम माझी लाडकी बहीण योजना भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर, हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार रामराव वटकुटे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, महिला जिल्हा अध्यक्षा उज्ज्वलाताई तांबोडे, भाजप नेते रामदास पाटील, सुमठणकार, सभापती अशोक ठेंगल, संतोष टेकाडे, भाजप युवा मोर्चा शिवाजीराव मटकुळे, भाजप ज्येष्ठ नेते माजी सभापती अप्पासाहेब देशमुख, तालुका अध्यक्ष हिम्मत राठोड, भाजपा युवा नेते विजय धाकतोडे, पाटील शंकर बरुडे। तर बघा, या भारतीय जनता पार्टी आयोजित महिला मेळाव्यात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केलेले आहे। या मेळाव्यादरम्यान उपस्थित महिलांना के. देशमुख मंगल कार्यालय बसण्यासाठी अपुरे पडल्याने काही महिला भगिनींनी बाहेर बसूनच कार्यक्रमाचा लाभ घ्यावा लागला। तर कार्यक्रमासाठी ग्रामीण भागासह शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनामध्ये 100% बँक खात्यावर पैसे पडणार असा वादा चित्रा वाघ यांनी केलेला आहे।